नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 14 जानेवारीला आहेत मकर संक्रांत. तर या मकर संक्रांतीला घरोघरी सुगड पूजन, ज्याला खण पूजन देखील म्हटलं जातं, तर ते केले जाते. त्याशिवाय संक्रांतीचा सण हा पूर्ण होत नाही. तसेच या मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक घरांमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा केला जातो. तसेच या दिवशी दान सुद्धा केले जाते. परंतु बघा, प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळामध्ये कोणतीही पूजा किंवा कोणतंही दान हे करू नये. जर आपण या राहू काळामध्ये पूजा, दान, उपाय जर केले तर त्याचा आपला कोणतंही फळ जे आहे तर ते मिळत नाही. या उलट त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात. आणि म्हणून उद्या मकर संक्रांतीची पूजा किंवा सुगड पूजन या 2 तासाच्या राहू काळामध्ये चुकूनही करू नका. तसेच या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करणार असेल किंवा दान करणार असेल तर ते सुद्धा या राहू काळामध्ये तुम्हाला अजिबात करायचं नाही. नाहीतर याचं तुम्हाला कोणतंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही. तर उद्या संक्रांतीच्या दिवशी कोणता 2 तास हा राहू काळाचा असणार आहे, कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, या दिवशी काय करावे, अशी ही संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.